हे बघा, हे सॉक्स आहेत, हे बांबूचे आहेत. तुम्ही जर कापसाचे सॉक्स घातले तर दुसऱ्या दिवशी तुम्ही नाही बदलले तर त्याच्यामध्ये स्मेल येतो. हे मी तुम्हाला सप्रेम भेट देतो की 8 दिवस वापरा, ह्याच्यामध्ये स्मेल येणार नाही. हा सगळ्यात महत्वाची गोष्ट. दुसरी गोष्ट, हे माझ्याकडे टी शर्ट आहे. हे टी शर्ट बघा तुम्ही, हे टी शर्टचं वैशिष्ट्य काय, थंडीत घातलं तर गरम होते आणि गरमीत घातलं तर थंड होते. हे बांबूचं वैशिष्ट्य आहे. तुम्हाला चमत्कार, सगळ्यात मोठा चमत्कार सांगतो. आता बेंगलोरला एअरपोर्ट झालं, आणि त्या सगळ्या एअरपोर्टमध्ये लोखंडाचे पाईप वापरले नाही, तरी बांबूचे पाईप वापरले. हे बांबूचं पाईप आहे. म्हणजे 5,000 कोटीचं एअरपोर्ट झालंय, 5,000 कोटीचं एअरपोर्ट आहे. आणि या एअरपोर्टमध्ये काय आहे तर फक्त बांबू आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, अल्युमिनियमला पर्याय, लोखंडाला पर्याय, प्लॅस्टिकला पर्याय, सिमेंटला पर्याय. जर तुम्हाला इको फ्रेंडली जर तुम्हाला जगायचं असेल, तुमचे नातू पंतू आपल्यासारखं जगावं असं जर तुम्हाला वाटत असेल, तर तुम्हाला आता सिमेंट, सळई, अल्युमिनियम, प्लॅस्टिक टाळावं लागणार आहे. हे बांबूचं चमत्कार आहे. दुसरं तुम्हाला आणखीन एक मजेशीर गोष्ट सांगतो. ह्यात काय फ्लोरिंग आहे, फरची. आणि ही फरशी आता कुठं वापरली माहितीये का, 1,00,000 स्क्वेअर फीट फरशी दिल्लीमध्ये नवीन आपला जो विस्टा प्रोजेक्ट झालेला आहे, नरेंद्र मोदी साहेबांनी नवीन लोकसभा जी बांधली आहे, त्या नवीन लोकसभेमध्ये ही फरशी आहे. त्याचं कौतुक केलं पाहिजे का नाही. नंबर 1. आणि तुम्हाला आणखीन मजा सांगतो. आता हे ब्रश आहे, हे ब्रश बघा तुम्ही, प्लॅस्टिक नकोय ना तुम्हाला, तुम्ही प्लॅस्टिकचं ब्रश जर टाकलो 1,000 वर्ष तो तसाच पडून राहील, पण त्याचं ते हे होत नाही, खत होत नाही. हे बघा, हे बांबूचं ब्रश आहे, दिसायला किती सुंदर आहे. वापरायला तर तुम्हाला मी देऊन जाणार आहे, वापरून बघा तुम्ही. 100% म्हणसाल पुन्हा दुसऱ्यांदा बोलवचाल मला, रिपीट होतंय का तुमच्या कार्यक्रमात? होतो ना. हा, मग मी हे ब्रशमुळे रिपीट होईल तुमच्याकडे. एवढं चांगलं हे ब्रश आहे. नाही, पण बांबूचं हे तुम्ही आज सांगितलं आमच्या प्रेक्षकांना, हीच खूप मोठी गोष्ट आहे. आणि अक्षरशः डोक्यात प्रकाश पडला असेल. बिलकुल बिलकुल. वा वा.